नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये खणाचं डबल लेअरचं गुढीचं वस्त्र मी स्टिच केलेलं आहे आणि हे कसं स्टिच करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। हे वस्त्र बनवण्यासाठी मी ते खणाचं फॅब्रिक घेतलेलं आहे। या डबल लेअरसाठी आपल्याला जास्त कापड लागतं कारण खणाच्या कपड्याचा पणा कमी असतो, त्याच्यामुळे कापड आपल्याला जास्त लागतं। इथे एक फॅब्रिकचा पीस मी घेतलेला आहे, त्याची रुंदी घेतलेली आहे 40 इंच आणि उंची घेतलेली आहे 27 इंच। याला एकाच साइडने काठ आलेले आहेत, तर हे बघू शकता इथे मी दाखवले तर असं रुंदीला घेतलेलं आहे 40 इंच। तसंच दुसऱ्या लेअरसाठी आपल्याला अजून एक कपडा लागणार आहे, तर ह्याचं मेजरमेंट सुद्धा घेतलेलं आहे। रुंदी 40 इंच घेतलेली आहे आणि त्याची उंची घेतलेली आहे 17 इंच। तर हे तुम्ही तुमच्या जसं कापड अवेलेबल आहे त्याप्रमाणे सुद्धा कमी जास्त ह्याच्यामध्ये करू शकता। आता हे जे दोन लेअर घेतलेले आहेत मी, त्याचे जे बाजू आहेत दोन बाजू दोघांच्या, तर ते आपल्याला अशा डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायच्यात पहिल्यांदा। तर इथे मी असं डबल फोल्ड केलं आणि स्टिच केलं, तर दोन्ही लेअरला मी सेम याच पद्धतीने करून घेतलेलं आहे। हे बघू शकता इथे मी स्टिच करून घेतलेलं आहे। आता ज्या लेअरची उंची जास्त आहे तो खाली सरळ ठेवला आहे आणि त्याच्यावर हा दुसरा लेअर आहे तो सुद्धा सरळच ठेवलेला आहे आणि ह्याला वरच्या बाजूने इथे जॉईंट करून घ्यायचं आहे। दोन्ही एकसारखे इथे करून वरच्या बाजूने एक टिप मारून स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे मी दोन्ही लेअर जोडून घेतलेले आहेत। आता ह्याच्या ज्या दोन ओपन बाजू दिसतात त्या साईडच्या, तर तिथे तुम्ही शिलाई करून बंद सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर ते ओपन सुद्धा ठेवू शकता। तर मी इथे त्या दोन्ही लेअरवर एक लेस लावून घेतलेली आहे। हे बघू शकता ही अशा प्रकारची इथे मी लेस लावून घेतलेली आहे। तर हे आपल्याला दोन्ही साइडला करून घ्यायचं आहे। आता ह्याची जी वरची बाजू आहे तिथे वरच्या बाजूने 5-5 इंचावर मी मार्किंग करून घेतलंय। 5 पेक्षा कमी घ्यायचं नाहीये कारण ते खूप जाड होतं, त्याच्यामुळे 5 पेक्षा जास्त घेतलं तरी चालेल। आता इथे आपल्याला संपूर्ण ह्याच्या मार्किंग करून घेतल्यानंतर प्लीट्स घालून घ्यायचे। तर हे प्लीट्स मधलं अंतर जे आहे ते दोन्ही प्लीट्समध्ये थोडं गॅप ठेवायचं, अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी किंवा अर्धा इंच ठेवलं तरी चालेल। तर ह्या आता एकसारख्या अशा पकडून ह्या प्लीट्स घालून घ्यायच्या आहेत सर्व कपड्याच्या। तर एकसारखं हे करून घ्यायचं आणि हे खणाचं कापड असल्यामुळे ते खूप छान बसतं लगेच, त्याला इस्त्रीची सुद्धा गरज नाही आहे। हे बघू शकता अशा प्रकारे हे दिसेल। तर हे खूप जाड होतं जेव्हा आपण एकमेकांवर अशा प्लेट ठेवतो तेव्हा, तर थोड्याशा दूर प्लेट्स घेतल्या तरी चालेल। तर ह्या सर्व प्लेट्स मी अशा एकसारख्या अरेंज करून घेतलेल्या आहेत। हे व्यवस्थित सेट केलं आणि त्याला वरच्या बाजूने एक शिलाई करून घेतली। आता हा वरचा भाग मोजून घ्यायचा, तो आलेला आहे 4.5 इंच। त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे दोन्ही बाजूला शिलाईसाठी। तर 5.5 इंचाचं मी इथे एक अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि एक मेन फॅब्रिक घेतलेलं आहे। 5.5 बाय 4.5 इंच असं ते मेन फॅब्रिकचं माप घेतलेलं आहे। खाली अस्तरचं फॅब्रिक ठेवलंय आणि मध्ये हा गुढीचा भाग ठेवलाय। दोन्ही बाजूने थोडं त्याला शिलाई मार्जिन राहील अशा प्रकारे ठेवायचं आहे। त्याच्यावर हे जे काठाचा भाग आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि वरच्या बाजूने इथं अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं। आता अस्तर आणि मेन फॅब्रिक हे सरळ करून घ्यायचं आणि चारही बाजूंनी स्टिच करून घ्यायचं। हे असं केल्यामुळे जे धागे दिसतात गुढीच्या आतल्या बाजूने ते अजिबात दिसत नाही आणि छान फिनिशिंग येते। याला बांधण्यासाठी आता नॉट लावून घ्यायचे आहे। तर 1 मीटर मी गोल्डन कलरची नॉट घेतली, त्याचे 2 तुकडे केले। इथे दाखवले त्याप्रमाणे ही नॉट लावून घ्यायची आहे। वरच्या बाजूने अर्धा इंचाचं अंतर सोडून देऊन आतल्या बाजूने ही नॉट अशी लावून घ्यायची आहे। ती सरळ केली की बरोबर बाहेर निघते आणि छान तयार होते तिथे कॉर्नर। तर हे बघू शकता इथे लावून घेतलेले आहे। त्याच्यानंतर एक अस्तरचा पीस घेतलाय आणि एक मेन फॅब्रिकचा पीस घेतलाय, तो एकमेकांवर उलटा ठेवलेला आहे। एक पेरचं मार्जिन ठेवून स्टिच केलं आणि हा भाग सरळ केला आणि परत एक शिलाई करून घेतली। आता जी शिलाई केलेली भाग आहे ती खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि हा भाग पॉकेटवर ठेवून 3 बाजूंनी हे जोडून घ्यायचं आहे। अर्धा इंचचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। त्याच्यावर पण डबल शिलाई करून घ्यायची आहे।
आता हा भाग सरळ करून घेतला तर बघू शकता छान असा हा भाग तयार इथे झालेला आहे आणि स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने त्याचे कॉर्नर छान बाहेर काढून घेतले। हे 3.5 बाय 3.5 इंचाचा स्क्वेअर पीस घेतलाय आणि त्याचं इथे छान लटकन असं तयार करून घेतलंय। तर खूप सुंदर असं हे डबल लेअरचं घुडीचं वस्त्र तयार झालेलं आहे आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हे तयार करू शकतो आणि हे दिसतानाही खूप आकर्षक दिसते। तर तुम्हाला हे वस्त्र कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा। याच्या आधीसुद्धा प्रिया क्रिएशन या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।